तालुक्यातील वायगाव येथे घर खरेदी केल्याच्या वादावरून माजी जिल्हा परिषद सदस्य व त्यांचा मुलगा त्यांच्यावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना 2 फेब्रुवारीला दुपारी 3:30 वाजता घडली। मारुती वामन गायकवाड वय वर्ष 50, माजी जिल्हा परिषद सदस्य व रामेश्वर मारुती गायकवाड वय वर्ष 23, मुलगा, राहणार वायगाव तुकुम अशी जखमीची नावे आहेत। तर मधुकर गणपत नवघरे व अशोक कुरेकर राहणार वायगाव तुकुम अशी आरोपींची नावे आहे। मधुकर नवघरे यांची आई अशिक्षित असल्याने 6 जानेवारी 2014ला मारुती गायकवाड यांनी 1,85,000त मधुकर यांचे घर खरेदी केले। मात्र या प्रकाराबाबत मधुकर व त्याची आई यांना काहीच माहिती नव्हती। सेवानिवृत्त होऊन गावात राहण्यासाठी आले तर हा प्रकार उघडकीस आला। यानंतर वारंवार मारुती यांना घराच्या खरेदीबाबत जाब विचारत होते। दिनांक 2 फेब्रुवारीला घटनेच्या दिवशी शेत शिवारात मधुकर व त्याचा मित्र अशोक हे दोघे वाद करत होते। त्या दरम्यान मधुकर यांनी मारुती गायकवाड यांच्या गळ्यावर, पाठीवर व पोटावर चाकूने वार करून जखमी केले। मुलगा रामेश्वर वडिलाचा बचाव करण्यासाठी आला असता त्याला सुद्धा चाकूने वार करून जखमी केले। जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलीस करीत आहेत।